हाय हॅलो नमस्कार, मी वैशू, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज होती आषाढी एकादशी। तुम्हाला आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। त्यानंतर आता सगळ्या दिंड्या पंढरपूरमध्ये पोहोचलेल्या आहे। सर्वांनी दर्शन घेऊन रिटर्नसुद्धा निघाले आहेत। आणि त्यानंतर मग इथं मी आज सकाळी मला झाडून घ्यायचं होतं। त्याआधी इथं साबुदाणा रात्री मी भिजून नाही घातलं, त्यामुळे मग पटकन सकाळी भिजू घातला। त्यानंतर मग इथे झाडून घ्यायला घेतलं, सगळे वट्टे झाडले। त्यानंतर सगळं अंगण छान असं स्वच्छ झाडलं। थोडेसे पाऊस येत होता सकाळी, जास्त काही नव्हतं, त्यामुळे म्हटलं सगळं झाडून घ्यावा। गोठा सगळा झाडायचा होता मला, बाकीसुद्धा आज कामं होते कारण मामा गेले होते बाजारला, त्यामुळे सगळ्या गोष्टी मला ॲडजस्ट करायच्या होत्या। त्याआधी म्हटलं चला पटकन झाडून घ्यावा। त्यानंतर मग झाडून घेतलं पूर्ण अंगण। त्यानंतर मग इथे सगळं गुरांना मला चारा टाकायचा होता आणि त्यांनी कुट्टी करून ठेवली होती रात्रीच, आणि गुरांना कुट्टी टाकून द्यावं म्हटलं। आणि सगळे गुरं आता सध्या गोठ्यामध्येच आहेत कारण पाऊस येतो त्यामुळं। त्यानंतर मग सगळे मला चारा टाकून घ्यायचा होता। बाकीसुद्धा मला सगळी कामं आवरायची होती अजून। त्यानंतर आत्या असं घरातलं आवरत होत्या आणि मग शिव झोपलेली होती। शिव झोपली ना मग काय टेन्शन नसतं, सगळी कामं पटकन होऊन जातात। त्यानंतर मग चारा टाकून घेतला, मला आंघोळसुद्धा करायची होती। मग पटकन ब्रश करून आंघोळ केली। छान असा आज नवीन ड्रेस घातला होता, आता कसा दिसतोय मला नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर मग पटकन इथे चहा ठेवला आणि चहा घेतला। त्यानंतर मग देवपूजा करायची होती, पटकन छान अशी फुलं तोडून आणली आणि एवढी छान फुलं आले होते। त्यानंतर मग इथे देवपूजा करायला घेतली आणि फुलं असली की खूप छान वाटतं। आणि आता सध्या पावसामुळे खूप छान अशी फुलं येतात आणि वाससुद्धा खूप छान येतो मोगऱ्याचा। त्यानंतर मग सगळी फुलं तोडून आणले देवाला आणि त्यानंतर मग तुळशीला पाणी घातलं। त्यानंतर मग देवपूजा करायला घेतली। देवपूजा सकाळी केली ना छान वाटतं। आज मी लवकर अंघोळ केली होती उपवासामुळे, कारण आता सध्या पाऊस असतो त्यामुळे मी काही लवकर अंघोळ करत नाही, पण आता आज उपवास होता त्यामुळे पटकन अंघोळ करून घेतली। आणि हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। त्यानंतर इथं देवपूजा करायला घेतली आणि माझा ड्रेस मला कसा दिसतोय हे मला नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर मग इथे देवपूजा करायला घेतली आणि पटकन मला स्वयंपाकाला लागायचं होतं, मग पटकन देवपूजा करून घेतली आणि इथं स्वयंपाकाची तयारी करायला घेतली। आज उपवासच करायचं होतं आणि खूप छान अशी मेनू केली होती मी आज। हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। मग इथे रताळे मी इथं मामांनी रताळे आणली होती बाजारातून, छान अशी खूप मस्त होती। त्यानंतर म्हणलं त्यांना स्वच्छ धुवा आणि बारीक बारीक पीस केले आणि इथं मग त्यामध्ये म्हणलं कुकरमध्ये शिजायला टाकावं। त्यानंतर बटाटेसुद्धा घेतले होते, म्हणलं खिचडीला पण बटाटे होतील आणि वड्यांनासुद्धा होतील कारण साबुदाणा वडीसुद्धा मी करणार होते। आता काय काय रेसिपी केली हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळेल। त्यानंतर मी रेसिपी काय मी तुमच्यासंग शेअर करणार नाही, पण मी काय काय केलं ते तुम्हाला नक्की दिसेल। त्यानंतर सगळे बटाटे स्वच्छ धुवून कट करून टाकले कारण मोठे बटाटे होते त्यामुळे। मग इथं कुकरला शिट्ट्या करायला टाकल्या, तोपर्यंत इथं मी शेंगदाणे भाजून घेतले होते, एवढे मोठे सगळे घेतले होते। हे घरचे शेंगदाणे आहेत आत्यांनी फोडलेले। त्यानंतर हिरव्या मिरच्या होत्या, त्या काही लाल पण झालेले होते। इथं गुळ होता थोडंसं होतं, म्हणलं शिवपुरती शेंगदाण्याचे लाडू करता येईल त्यामुळे एवढे एक भांडं मी शेंगदाण्याचे लाडू केले होते। त्यामध्ये अजून मी काही तूप ॲड केलं। त्यानंतर बाहेरचं वातावरण असं काय होतं, सकाळी छान असं वातावरण होतं। त्यानंतर एवढा साबुदाणा मी भिजवलं होता, छान साबुदाणा भिजला होता। त्यानंतर मग इथलं म्हणलं चला आता सगळं वाटण काढून घ्यावा खिचडीचं किंवा बेसनाचं। त्यानंतर अजून काही लागेल आपल्याला इथं वाटून घ्यावं म्हणलं सगळं, त्यासाठी इथं हिरवी मिरची बारीक केली। त्यानंतर इथं काही मोठे शेंगदाणे बारीक केले, काही बारीक करून ठेवले, एक डब्बा बारीक करून ठेवला तेवढे सारे। त्यानंतर इथं पातळ पण वाटण केलं होतं बेसनासाठी। आणि मी रेसिपी काही व्हिडिओ शेअर करणार नाही कारण एवढा काही टाईम नाही माझ्याकडं, त्यामुळे म्हटलं शॉर्ट तुमच्यासंग शेअर करा। एवढी भारी छान असे शेंगदाण्याचे लाडूसुद्धा झाले होते आणि शिवनी ते आवडीने खाल्ले कारण म्हटलं चला तिला ट्राय करावं कारण खूप दिवस झालं केले नाहीत। त्यानंतर इथं उपवासाच्या पापड्यासुद्धा तळायला घेतल्या होत्या मी आणि त्यानंतर मग इथं शेंगदाण्याच्या तेलामध्येच तळत होते कारण तूप आता जास्त नाही आहे कारण शिवला तूप लागेल त्यामुळे मी काय आता तूप जास्त उडवत नाही। त्यानंतर इथं वेपर्स तळायला घेते आणि वेपर्स बघा जास्त तेल असलं ना खूप छान असे फुलून जातात, खूप पांढरे शिपीत असे वेपर्स झालेले आहेत आणि खूप टेस्टसुद्धा भारी आहे। त्याच्या रेसिपी व्हिडिओ मी शेअर केलेला आहे यूट्यूब चॅनलवर, नक्की जाऊन बघा। त्यानंतर एवढे पापड तळले होते, त्यानंतर एवढे छान असे पापड झाले होते। त्यानंतर मग इथे बेसन करायला घेतलं होतं, बेसन वाटणमध्ये मी इथं हिरवी मिरची शेंगदाणे आणि मीठ टाकून वाटलं होतं आणि छान असं आपलं बेसन सगळं तयार झालं होतं। आणि हे रताळेसोबत पण खातात, आता काही तुम्हाला कशासोबत आवडतं मला नक्की कमेंट करून सांगा। खूप छान होतं, मला खिचडीसोबत आवडतं। त्यानंतर इथं बटाटे आणि रताळेसुद्धा उकडले ते, म्हटलं ते पटकन सोलून घ्यावा, त्यामुळे म्हटलं शिजले का बघावं। छान असे शिजले होते, मापात शिजले होते, जास्त पण नाही गाळ झाला। त्यानंतर रताळे तुम्हाला आवडतात का मला नक्की कमेंट करून सांगा, मला तर नाही आवडत। त्यानंतर इथं बटाटे सोलायला घेतले आणि इथं साबुदाणा खिचडी पण करायची होती मला। त्यानंतर इथं मग मी इथं साबुदाणा वडा करणार होते, त्यासाठी मग इथं साबुदाणा बटाटा उकडलेला, त्यानंतर त्यामध्ये लिंबू मीठ आणि हिरवी मिरची आणि त्यानंतर थोडे मोठमोठे शेंगदाणे असे काही मी टाकलेलं होतं। तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता पण मी लिंबू टाकते। छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, खूप छान वडे होतात।
त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स केलं आणि जास्त बटाटे लागतात त्यामुळे छान असे फुलतात आणि वडे खूप छान असे क्रिस्पी होऊन जातात, वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट, खूप छान असे वडे होऊन जातात. त्यानंतर मग इथे एक एक गोळे काय करून घेतले वडे, त्यानंतर मग तळायला घेतले आणि खूप जास्त तेल टाकलं तुम्ही त्यामध्ये, सगळं एकत्रच करत होते एक एक एक. त्यानंतर वडे असे खूप सुंदर असे तळले होते आणि वरून छान असे क्रिस्पी झाले होते, खूप छान झाले ते टेस्टला. शिवने आवडीने खाल्ले. त्यानंतर इथं खिचडीसुद्धा केली होती, अशी मोकळी सुटसुटीत खिचडी केली. त्यानंतर त्यामध्ये एवढे बटाटे टाकणार होते मी आणि आम्ही तिघच होतो खायला, त्यामुळे जास्त काय करणार ते. एवढे मेनू झाले होते कोण खाईल, त्यामुळे मग एवढे काय मेनू केलं होता. छान असं बघा ताट झालं होतं. आता काय काय केलं मी तुम्हाला इथे सांगते मी. त्यानंतर सगळा स्वयंपाक झाला तर माझा इथं बघा शेंगदाण्याचे लाडू, त्यानंतर साबुदाणा वडा, वेपर्स, त्यानंतर उपवासाचे पापड आणि इथं रताळे, लिंबू, खिचडी आणि शेंगदाण्याचे बेसन, असा छान असा मेनू होता. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप 2 ते 3 तास माझे त्यामध्ये गेले, कारण आता टाईम लागतो ना स्वयंपाक करायला. मग पटकन स्वयंपाक करून घेतला, बाकीसुद्धा काम आवरायचे होते. त्यानंतर इथं मग गुरांना पाणी पाजायला घेतलं, शेळ्यांचं केलं, कोंबड्यांचं केलं, सगळ्यांचं केलं. त्यानंतर बाकीसुद्धा काम आवरायचे होते मला. त्यानंतर धुणं भांडे सगळे काम, भांडे आत्या घासत होत्या तोपर्यंत म्हटलं मी गुरांचं आवरून घेते. त्यानंतर मग इथं आज महादेवाला सुद्धा गेलो होतो आम्ही, खूप छान असं दर्शन झालं. आम्ही तिघी जावा गेलो होतो. त्यानंतर महादेवाला गेलो आणि महादेवाचं दर्शन घेऊन आलो. त्यानंतर मग छान असा मेनू झाला होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ मला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यानंतर मग माझा लूक कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि शिव तर बघा किती भारी दिसते, खूप शांत अशी बसली होती. आणि तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चला इथे सेंड करते, बाय बाय.